गोदक्का आज जरा वेगळं दिसायलंय जेवण. थोरली सुनबाई आज दिसभर कामात आहे ना, म्हणून पहिल्यासारखं आजचं जेवण आहे. वहिनींच्या हातचं असलं की कसं टेन्शन नसते बघा. आता विचारावंच लागणार आहे. लई तिखट झालं नाही नव्ह का? नाही नाही, तुमच्या करता म्हणून कमी तिखटाचं जेवण केलंय की आम्ही. गोदक्का, आम्ही जे बनवलंय तेच वाढा बरं ह्यासनी. नाही कशाला? गोदक्का तू केलंस तेच खातो. थोरल्या सुनबाई कुठे? त्या पेपर तपासण्यामध्ये गुंगल्या. अहो आपण बोलवायचं. मी बोलवलं होतं, पण ती म्हणली की मी नंतर जेवते. या पहिलवान बसा जेवायला. बस. नाही तुम्ही जेवून घ्या, मी जेवतो नंतर नका आता जेव की. राणा भाऊजी बसा जेवाय. असं बायकांसाठी पुरुषांना थांबू नये. नाही वहिनी, तसलं काय नाही. हे आज भूक नाही तेवढी मला. तुम्ही जेवून घ्या, मी जेवतो नंतर. ನೋಡಿದ್ರಿ ಎಷ್ಟು ಕಾಳಜಿ ಇದೆ ಹೆಂಡತಿದು. ನಿಜಾಗ್ಲೂ ರೀ ತುಂಬಾ ಪ್ರೇಮ ಇದೆ ಇಬ್ರದ್ದು. ಹೌದಾ ರೀ? काय म्हणले? रानाला बायकोची लई काळजी. दोघांचं एकमेकावर लई प्रेम आहे असं म्हणते ही. आलोच. गोदक्का जी. तुम्ही सांगा सुनबाईंना म्हणून जेवून घ्या. काम नंतर न करा, उगाच खाण्याची आबाळ नको. जी. अजून किती वेळ आहे काम सपायला? साधारण 1 तास तरी लागेल. लई येळ करू नगस. आधी जेव, झोप आणि राहिलेलं काम सकाळच्याला तपास. हो बरोबर आहे, पण आज जास्तीत जास्त पेपर तपासावे लागतील मला. पर साहेबांनी जेवणाची हेळसांड करू नग म्हणून सांगितलंय. तेव्हा जीवन घ्या आधी. हो, आता एवढे पेपर तपासून झाले ना की लगेच जेव. आमचं समध्यांचं जेवण झालंय. रानास तेवढं जेवायचंय. त्याला जेव म्हटलं पर तो तुझ्याशिवाय जेवल असं वाटत नाही. कुठे आहेत राणाजी? असेल की गोट्यात साहेबरावाजवळ. मी आलेच. पोटात लई कावळं वरडायलेत. अंजलीबाईंचे अजून पेपर तपासून झाले नाहीत. अंजलीबाई आपल्यासाठी एवढं करतात, त्यांच्यासाठी एक दिवस भूक सहन केली तर काय होते? त्यांच्या संकटात जेवूया. साहेबराव बी आवाज करून खायला लागले. साहेबराव न आवाज करता खा की. साहेबराव, पैलवानांनी भूक मारू नये असं समजावून सांगा आपल्या दोस्ताला. तुम्ही? हो मीच. झालं काय पेपर तपासून? नाही, अजून जरा राहिले. तुम्ही कशाला थांबलात माझ्याकरता जेवायला? जेवून घ्यायचं ना. नाही तसं काय नाही. ते काय तसं बी मला भूक नाही म्हणून. दिसतंय तुमच्या चेहऱ्यावरून. चला जेवून घ्या. नाही होऊ दे तुमचं, मग जेवूया आपण. बरं ठीक आहे, मीच जेवते. अरे वा, आज माझ्या आवडीची टोमॅटोची भाजी केली आहे. आणि ठेच्याचं नाव काढल्यावर तर कोणाच्या तरी तोंडाला पाणीच सुटतं.
कमाल आहे बाबा तुमची. एवढ्या वेळ कसे उपाशी राहिला? तसं काय आहे? कामात असलो की ताण बुक काय कळत नाही मला. पण पेपर तर मी तपासत होते. तुम्ही काय काम करत होता? अहो, असं काय ते तुम्हाला काय पाहिजे का नको ते बघत होतो की मी. पेपर तपासल्याचा सगळा थकवा गेला माझा. राणाजी, पेपर तपासायला खरंच तुमची खूप मदत होती. थँक्स. आणि आता ह्या पुढे तुमच्या शेतातल्या कामात मी तुमची मदत करणार. नाही नको. अहो तुम्हाला नाही जमणार ते. कसं आहे, अंग मेहनतीचं काम वेगळं असते, डोसक्याचं काम वेगळं असते. ते आपण नंतर ठरवू. पण आता ह्या पुढे तुम्ही मला आणि मी तुम्हाला तुमच्या कामात कायम मदत करेन. हे का मदत? अहो आता तुम्हीच म्हणलात ना हो, की एकमेकांना मदत करायची म्हणून. लई हात दुखतोय काय तुमचा? खावा. नाही नको, मी माझ्याच हाताने खाते. ठीक आहे. अहो रुसली आहे ना मी. साहेबराव, अंजलीबाई परत रुसल्या. घ्या. हो हो, तुम्ही अजून जाग्याच झोपला नाहीत? सकाळी लवकर उठ. हा, म्हणजे पहाटे सुटून पेपर तपासायला लागला म्हणा की. हे काय, समजा शाळेचे पेपर तुम्हालाच देत काय? नाही हो, हे माझे आहेत आणि हे कुलकर्णीबाईंचे. मग केव्हा संपणार? संपतील. आज आणि उद्यामध्ये संपतील. काळजीपूर्वक तपासायला हवेत पेपर. गडबड करून चालणार नाही. हा, हे बी खरंय म्हणा. अजून किती गट्टे बाकी आहेत? हा एक आहे आणि अजून कपाटात एक आहे. अहो पण हे तर 2 दिसायला आहेत. नाही नाही, हे तपासलेले आहेत आणि हे न तपासलेले. बर चला, तुम्ही आता आवरून घ्या. मी तुमच्यासाठी पटकन नाश्ता घेऊन येते. आज तालमीत जायचंय ना. अगं, अहो काय झालं? काही नाही, जरा मानेत कळ आली. दवाखान्यात जायचं काय? नाही नाही, खूप वेळ एका जागी बसून मान खाली घालून पेपर तपासते ना, म्हणून असेल. तुम्ही आवरा, आले मी. हो, खरंच जास्त दुखत नाही ना व? नाही नाही, आवरा तू. गोदक्का, राधा, कुणीच कसं नाही गात? कुठे गेली समधी? अहो ती शारदा माहेरला गेलीये आणि राधीला जरा उशीर होणार आहे म्हणून. तिच्या घरात काहीतरी काम आहे म्हणून.
बाहेरच्यांबद्दल नाही विचारत गा मी. घरातली करती धरती कुठे गेली? ती वय बसली असतील कुठे तर टंगळ मंगळ करत, नाहीतर त्या थोरलीची खातिरदारी करत. पर काय बी म्हणा ताईसाब, त्या थोरल्या ताईसाब घरात आल्यापासून म्हातारी लय हरकून आहे. तुला किती वेळा सांगितलं ग तिला थोरलं थोरलं म्हणत जाऊ नगस म्हणून? मला लय भ्या वाटते तिची. अगं तिला काय घाबरायचंय? गावाकडची एक ठेवून दिली का नाही, पाणी बी मागायचे नाही. अगो ताईसाब जरा हळू बोला. हे असलं वाईट वंगाळ विचार मनात बी आणू नका, लई मोठा गोळ होईल बघा. तसं बी साहेबांची मर्जी आहे तिच्यावर. आणि राणादा मुठीत आहे आणि गोदा कान सन्निधा ते लई कौतिक करतात बघा त्यांचं. आणि तुम्ही उद्या रागाच्या भरात येऊन उगा आगाऊपणा करशिला आणि गोत्यात येशीला. उद्या जर तिने तुमची तक्रार केली झालंच म्हणून समजा. मग काय घरातनं उचल बांगडी झालीच म्हणून समजा. जरा बेतानं बोला तिच्याशी. चंदा तुला आधीच सांगून ठेवतो, आमासनी कुणाचं बी ब्या धावायचं नाही. कुणाच्या पप्पाला बी घाबरत नाही आम्ही. मास्तरनीचं येगळं आहे ताईसाब. काय येगळंय? काही येगळं बिगळं नाही. आण बरं समोर आमच्या. नाही तिला आमचा इंगा दावला तर नाव बदल आमचं चंदे. बरं चल आता, कोण नाही इथं. वहिनी साहेब तुम्हाला काय पाहिजे होतं काय? नाश्ता. अहो नाश्ता नाश्ता करत जीव जायचा टाइम आला गोदाक्का. तयार आहे, बसा तुम्ही वाढते. गोदाक्का आम्हाला नाश्ता दे की. ये बस. लवकर आणा गोदाक्का. काय पव आहेत का दगड? फार वातड झाल्यात बघा गोदाक्का. गोदाक्का हे असलं खाऊन आमासनी मारण्या बिरण्याचा विचार आहे का काय तुमचा? नाही तसा असेल तर आत्ताच सांगा. कधी बनवल्यात हे पोव? अर्धा तास झाला असं. अर्धा तास? बाई एवढं शिळं पाक खायची तर आमासनी सवयच नाही बाई. ಏನಮ್ಮ ಹಿಂಗ ಅನ್ನ ವಾಯ ಮಾಡಬೇಡ್ದು. काय ಹಿಂಗ ಅನ್ನ ವಾಯ ಮಾಡಬೇಡ್ದು. काय अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणते ती. ಹೌದಮ್ಮ. मग खा तू खा. एक काम करा गोदाक्का, जातावर दळलेल्या पिठाचे घावणं करा नाश्ता. आत्ता अहो थोड्या वेळानं जेवणाची येळ होईल की. मग जेवणाला करा. ती राधा आणि शारदा नाहीत, घरात लय कामं पडल्यात. उद्या करून देते की. आत्ता करा. वहिनी साहेब तुम्ही जात्याला हात लावणार नाही. राधी आली की तिच्याकडनं दळून घेते आणि उद्या घावणं करून देते. काय म्हणला सा? म्हणजे आता आम्ही जात्यावर बसायचं का काय? तुम्हासनी काय धाड भरले का काय गोदाक्का? तसं नाही, माझ्या चनात जातं ओढणं होत नाही. झेपत नसेल तर जावा पंढरपूरला आणि हरिनामाचा जप करत बसा. काय झालं? अहो ते आपल्या गोदाक्कांना इटू माऊलीची लई आठवणी आल्या बघा. आम्ही म्हणलो त्यासनी जाऊन या म्हणून. घराचं काय, घर आम्ही सांभाळलं असतं. हो, आम्ही दोघी जणी घर सांभाळू. तुम्हाला हवं असेल 3-4 दिवस जाऊन या तुम्ही. नाही अगं, कामातच देव असतोय की. नाही पण काम बी झेपत नाही तुम्हाला गोदाक्का आजकाल. तर काय आजच बघा देवाला निवद दावायचा म्हणून जात्यावरच्या पिठाची घावणं पाहिजे होती. पर गोदाक्काला जमाना झाल्या ना व. तसं तर
आईसाहेबांनी बी केलं असतं पण आई ग ते नाही नाही हात नका लावू. ते सकाळ धरणं हात लईच जोरात मुरगळलाय बघा. हा हा काकीसनी सांगावं म्हणलं, पण त्यांना बी जाता येत नाही ना व. काय करावं काहीच सुचना झालंय आम्हासनी. आणि देवाला जर नैवेद्य नाही दावला तर आमच्या मनाला लई वाईट वाटत. तसं गोदक्कांच्या बी मनाला लई वाईट वाटत. त्यांची लई श्रद्धा आहे ना व देवावर. नाही पण असू द्या, तुमच्या पेपर पुढं आणि गोदक्काच्या तब्येती पुढं देवाचं नैवेद्य काहीच नाही. नाही नाही, मी दळीन ना. नाही पण तुमचं पेपर तपासणी आधी दळते आणि मग पेपर तपासते. पण जमल काय तुम्हाला? हो, मी आधी एकदा ट्राय केलंय. आता परत कोणी समजावलं नीट तर जमेल मला. चालेल. मी राणाजींना नाश्ता देऊन आले. वहिनी साहेब, अहो का सुनबाईला त्रास देतायसा? अहो त्यांची महत्वाची कामं आहेत. आम्ही कधी ताप दिला? अहो त्यांचं त्यांनी हौसेनं तर कराय घेतलंय ना व. अनुग जास्त पुळका आणू नका गोदक्का. जावा, जात काढा आणि कामाला लागा. चल चल. ही तर माझ्या पुढची निघाली. एक नंबरची खवाटा ही ठिंगणी. अगं आई ग, चल हट. बघितलंच ना चंदे, आमच्या संकट वाकडं घेणं एवढं सोपं नसतंय. आता बघूया त्या मास्तरडीला एकाच येळी 2 दगडांवर पाय ठेवणं जमतंय पण नाही ते.